हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेससोबत नकली शिवसेना, चंद्रपुरातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। नकली शिवसेना तुमच्यासोबत, त्यामुळे तुम्हाला आमच्यावर बोलावं लागतंय। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत, याचा अभिमान। पंतप्रधान मोदींकडनं एकनाथ शिंदेंचं कौतुक। सत्ता मिळाल्यावर फक्त जनतेला लुटा, हाच इंडिया आघाडीचा मंत्र। विरोधकांनी फक्त परिवाराचा विकास केला, पंतप्रधान मोदींची इंडिया आघाडीवर टीका। काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागायला हवा। काँग्रेसनं जाहीरनामा नव्हे तर माफीनामा प्रसिद्ध करायला हवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका। हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याचं राहुल गांधींचं स्वप्न धुळीला मिळेल। सूर्य चंद्र असेपर्यंत शक्तीला कोणीही संपवू शकत नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा। महायुती मजबूत करण्यामागे फडणवीसांचा मोठा वाटा, कारण त्यांनी काढला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा। चंद्रपुरातल्या सभेत रामदास आठवलेंची जोरदार फटकेबाजी। शरद पवार गटाकडून श्रीराम पाटलांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। 5 तासांच्या बैठकीनंतर उमेदवार निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात प्रचार करणार, शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य। गजानन कीर्तीकर खरंच मुलाविरोधात प्रचार करणार का, याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांची 8 तास ईडी चौकशी। कथित खिचडी घोटाळ्यात 70 ते 80 वेंडर्स, फक्त माझं नाव अडकवण्याचा प्रयत्न, कीर्तीकरांचा आरोप। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली नितीन गडकरींची भेट। नितीन गडकरींच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ नागपूर दौऱ्यावर। मनसे महायुतीसोबत येईल, राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील अशी मला अपेक्षा। मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी धाराशिवमधील हजारो शिवसैनिक ठाण्यात दाखल। शिवसैनिकांचा अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध। धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी फेसबुकवरील फोटो बदलला। घड्याळाच्या चिन्हासोबत आधी फक्त मोदींचाच होता फोटो, टीकेनंतर अजित पवारांच्या फोटोचाही केला समावेश। बीडमध्ये पंकजा मुंडे घर बांधणार, कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून घरासाठी जागा घेऊन द्यावी, पंकजा मुंडेंचं आवाहन। सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट। 11 एप्रिलच्या सासवडमधल्या सभेला शिवतारे दिसतील, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह ठरलं। निवडणूक आयोगाकडून वंचितला लोकसभेसाठी प्रेशर कुकर हे चिन्ह। निवडणूक आयोगाकडून महादेव जानकरांच्या रासपला शिट्टी चिन्ह। महादेव जानकर परभणीतनं शिट्टी चिन्हावर लढणार, तर अमरावतीत प्रहारच्या दिनेश बुब यांनाही शिट्टी हेच चिन्ह। पवार गटाकडून साताऱ्यातनं शशिकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। 15 एप्रिलला पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर हे चिन्ह। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।